शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। दोघांमध्ये 2.5 तास चर्चा झाली। या भेटीदरम्यान ठाकरे यांच्यासोबत अनिल परब आणि संजय राऊत सुद्धा उपस्थित होते। युती संदर्भात चर्चा झाल्याची दाट शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली। उपराष्ट्रपती पदी निवडून आल्यानंतर राजभवन येथे जाऊन मुख्यमंत्र्यांनी राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी उपसमितीची बैठक झाली। जे अर्थसंकल्पात आहेत ते 350 कोटी रुपये शिष्यवृत्तीसाठी मिळावेत। ओबीसी समाजासाठी केंद्र राज्य सरकारच्या योजना या आहेत आणि त्या तातडीने मार्गी लावण्यासाठी चर्चा झाली, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेली आहे। अहवालामध्ये काही त्रुटी आहेत का, तसंच बेकायदेशीर बाबी तपासून पाहत आहोत। मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना अखेर जे गुन्हे दाखल झालेत त्याची माहिती घेत आहोत। जिल्हाधिकारी, अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी बोलून पुढची कार्यवाही करू, असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान केलं आहे। बंजारा, धनगर, कैकाडी, ओबीसीतील छोटे घटक या सगळ्यांच्या वेदनांसाठी त्रास दिला जातोय, असं गुणरत्न सदावर्ते यांनी विधान केलंय। जरांगेंना एक शासन निर्णय आणायला हवा होता आणि लावला, तो कसा लावला, संविधान विरोधात आहे का याची माहिती देण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेतली, असेही सुद्धा सदावर्ते म्हणाले। बीडच्या केसमध्ये ओबीसी बांधव आक्रमक झालेत। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका असं म्हणत तहसील कार्यालय इथं मोर्चा देखील काढण्यात आला। GR रद्द करा, अन्यथा आम्ही देखील मुंबई जाम करू, असं ओबीसी नेते सुभाष राऊत यांनी इशारा दिला। नाशिकमध्ये केंद्र सरकारच्या इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबचं केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं। या कार्यक्रमाला छगन भुजबळ सुद्धा उपस्थित होते। मराठा आरक्षणाच्या GR वरून नाराज असलेले भुजबळ आणि मुख्यमंत्र्यांनी एकाच विमानानं प्रवास सुद्धा यावेळी केल्याचं पाहायला मिळालं। कोणी कुणाबरोबर जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। दीपक केसरकर यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवरती वक्तव्य केलंय। मात्र मातोश्री होऊन ते बाहेर पडले हे महत्त्वाचं आहे, असं म्हणत केसरकरांनी ठाकरेंना टोला सुद्धा लगावला। काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांची खासदार नरेश म्हस्के यांच्यावरती त्यांनी टीका केली आहे। नरेश म्हस्के भाजपची चाकरी करतात, भाजपकडून वावा मिळवण्यासाठी काँग्रेस आघाडीची मतं फुटल्याची टीका सुद्धा त्यांनी यावेळी केली आहे। मालवणीमध्ये पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवण्यात आला होता, यावरून मंत्री नितेश राणे सुद्धा आक्रमक झाले। जिहादी मानसिकतेचे जे हिरवे वळवळणारे साप आहेत त्यांना आम्ही सहन करणार नाही। आमचं पोलीस खातं पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवणाऱ्यांवरती बारीक लक्ष ठेवणार आहेत। ज्यांना पॅलेस्टाईन पाकिस्तानवर प्रेम असेल त्यांनी तिकडे हाकलून दिलं जाईल, असं सुद्धा मंत्री राणे म्हणतात। ओबीसींमध्ये अनेक जाती आहेत, मिळणारे लाभ, योजना, या निधी यावर चर्चा झाली। ओबीसींवर अन्याय होणार नाही, निधी संदर्भामध्ये ओबीसींवर अन्याय सहन केला जाणार नाही, असं विधान मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुसद पोलीस स्टेशनला भेट देत मोठं विधान केलंय। खोटे जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या एकाही बांगलादेशी आणि रोहिंग्याला सोडणार नाही, अशी ठाम भूमिका सोमय्या यांनी मांडली। तर पुसद परिसरामध्ये 23 लोकांनी खोटं जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप सुद्धा सोमय्या यांनी केलाय। उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी गेले आहेत। त्याचं मुख्य कारण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कर्तबगार विभाग प्रमुखांच्या नेमणुका आणि मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी केलेली विशिष्ट प्रकारची व्यूहरचना, त्या दोघांमध्ये अशी भेट झाली असल्याची टीका सुद्धा शिवसेनेचे अरुण सावंत यांनी केली आहे। उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये संजय राऊत हे सतत डंका वाजवत होते। एनडीए आणि यूपीए मध्ये फक्त 40 मतांचा फरक आहे, पण निकालानंतर काय दिसलं, जवळपास 150 मतांचा प्रचंड फरक समोर आला, असं म्हणत नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर घणाघाती टीका केली आहे।
दोन भाऊ एकत्र येत असतील तर तिसऱ्या माणसानं चर्चा कशाला करायची? मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी दोघंही एकत्र येत असतील तर आपण साथ त्यांना द्यायला हवी, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे. बुलढाण्यामध्ये महाविकास आघाडीकडून जनसुरक्षा कायद्याविरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं. शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वामध्ये जयस्तंभ चौकामध्ये आंदोलन करत कायदा मागे घेण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. जनसुरक्षा कायद्याविरोधामध्ये शरद पवार गटानं आंदोलन केलंय. पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. जनसुरक्षा कायद्याच्या आडून सरकार जनतेचा आवाज दाबत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला. नाशिकमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब उद्घाटन सोहळ्यापूर्वी वाद विकोपाला गेलाय. माजी खासदार हेमंत गोडसे आणि मंत्री छगन भुजबळ हे आमने सामने आलेत. भुजबळांकडून वर्तमानपत्रामध्ये जाहिराती देऊन भुजबळांचा पाठपुरावा असा उल्लेख केला गेलाय, तर हेमंत गोडसे यांच्या फलकावरती गोडसेंचा पाठपुरावा करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवारांची तब्येत अचानकपणे बिघडल्याची माहिती मिळते. त्यामुळे आता अजित पवारांचे सर्व दौरे हे रद्द करण्यात आले. कालच्या बैठकीला सुद्धा अजितदादा गैरहजर होते. डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला. अजित पवार सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार होते. त्यावेळी उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावरती कारवाई केली गेली असती तर अजित पवार तुरुंगात गेले असते, असा दावा तत्कालीन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केलाय. फडणवीस यांनी अजित पवारांचं पाप लपवल्याचं सुद्धा यावेळी पांढरे म्हणाले.